EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आपणा सर्वांना EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया विलंब न लावता। सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता? सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता? तर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा मसुदा तयार केला होता। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, गंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर काशी हे गंगा नदीच्या काठावर शहर आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, दह्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो? तर लॅक्टिक या आम्लाचा दह्यामध्ये समावेश होतो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, बास्केटबॉलसाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला? अब्बास मुन्सीर यांना बास्केटबॉलसाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विरळ हा घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, भारत श्रीलंका मित्र शक्ती युद्ध सराव 2023 कुठे झाला? तर पुणे या ठिकाणी हा सराव झाला आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा किती वेळेस उल्लेख आहे? तर 11 वेळेस ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा उल्लेख आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, तापी नदीचा उगम कुठून झाला आहे? मुलताई जवळ तापी नदीचा उगम झाला आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, बालविवाह प्रतिबंध कायदा कधी मंजूर करण्यात आला? तर 28 सप्टेंबर 1929 रोजी बालविवाह कायदा मंजूर करण्यात आला। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, संथाल आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर 1855 मध्ये संथाल आंदोलन सुरू झाले होते। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, सिंधू आणि गंगा नदीच्या पाण्याच्या विभाजनावर कोणते शहर वसलेले आहे? तर अंबाला हे शहर सिंधू आणि गंगा नदीच्या पाण्याच्या विभाजनावर बसलेले आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, अंदमान बेटावरील जिवंत ज्वालामुखी कोणता आहे? तर बॅरेन हा जिवंत ज्वालामुखी आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, राज्याचा प्रमुख व्यक्ती कोणाला म्हणतात? तर राज्यपाल याला राज्याचा प्रमुख व्यक्ती असे म्हणतात। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो 14 नंबरचा, प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब कोणाला बनवण्यात आले? तर मीरा जाफरला प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब बनवण्यात आले। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, ऋग्वेदामध्ये कोणत्या देवाची पूजा केली जाते? तर रुद्र या देवाची ऋग्वेदामध्ये पूजा केली जाते। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला? सलीम दुरानी यांना सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? तर हिरव्या रंगाचा बिंदू आढळतो। सी हे ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर आसाम या राज्याचा बिहू हा नृत्य प्रकार आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 नंबरचा असा आहे, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबरचा असा मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा हे आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, भारतातील टिंबटिंब या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते। तर निलगिरी या पर्वतास भारताचा निळा पर्वत म्हणून ओळखले जाते। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? तो गोवा या राज्यातील। सी ऑप्शन करेक्ट आहे।
प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, समान नागरिक कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? तर उत्तराखंड हे राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, कांदा कापताना हा आयु बाहेर म्हणजे डोळ्यातून हा आयु डोळ्यात पाणी येते, तर अमोनिया हा वायू बाहेर आल्याने डोळ्यातून पाणी येते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रितू बहारी यांची नियुक्ती करण्यात आली. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, सर्वात पहिले उच्च न्यायालय कोणते स्थापन झाले? तर कलकत्ता या ठिकाणी सर्वात पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, आशिया कप 2023 विजेता व उपविजेता देश कोणता? तर या ठिकाणी भारत व श्रीलंका हे 2 देश आहेत विजेता व उपविजेता. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र राज्याचं सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या ठिकाणी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात प्रथम जनगणना झाली? तर लॉर्ड मेयो या जनरल गव्हर्नरच्या काळात प्रथम जनगणना झाली. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा मित्रांनो, कितवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक श्रॉफ यांना प्राप्त झाला? तर 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोकराव श्रॉफ यांना प्राप्त झाला. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर पॅरिस या ठिकाणी 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, इंग्रजांनी कोणत्या वर्षी गुलामगिरीवर बंदी आणणारा हुकूम जारी केला? तर 1827मध्ये. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले? तर निरंजन शाह यांचे नाव देण्यात आले. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरविंद पनगडिया यांची नियुक्ती करण्यात आली. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 37 नंबरचा असा आहे, सर्व इंधनाचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे. सर्व इंधनाचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे तर हायड्रोजन या धातूचे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. हायड्रोजन या इंधनाचे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, नटरंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव काय? रवी जाधव. या नटरंग या चित्रपट दिग्दर्शकाचे नाव रवी जाधव असे आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञाने लावला? तर न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. बे हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना टिंबटिंब हक्क सांगितले आहेत. तर 6 हक्क भारतीय राज्यघटनेने नागरिकांना 6 हक्क सांगितले आहेत. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे IMP प्रेसिव्ह क्वेश्चन कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आपणास नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचले जाऊ शकतात. म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.